त्यांना जोपर्यंत तुम्ही खायला घालत राहाल पूर्णपणे, जर तुम्ही 200 किलो जर धान्य खायला घालत असाल तर त्यांना दुसरीकडे खायला जाण्याची गरजच नाहीये. हा मेन मुद्दा आहे. काय मुळात प्रॉब्लेम लक्षात घेतला पाहिजे आपण, की जर मी 200 किलो धान्य खायला घालतो तर त्या 200 किलो खाद्यामुळे तो प्राणी त्या एरियाला सोडूनच जाणार नाही. जर तुम्हाला त्या प्राण्याला दुसरीकडे रिलोकेट करायचं असेल किंवा त्या प्राण्याला दुसरीकडे पाठवायचं असेल तर तुम्हाला पहिलं खाद्य कमी केलं पाहिजे. आणि त्यांना नैसर्गिक साखळीमध्ये ज्यांना जे नॅचरल इन्स्टिंक्ट दिलेले आहेत, समजा आळी खायची आहे किंवा एक उदाहरण देऊन सांगते, आळी खायची किंवा किडे खायचे, तर त्यांना त्याचं पण हंटिंग व्हायला पाहिजे. तर तुम्ही खाणं जर कमी केलं तर हे एकमेकांबरोबर, हे ग्रुपमध्ये राहणारा प्राणी, लक्षात घ्या, हा ग्रुपमध्ये राहणारा पक्षी आहे. हा पक्षी ग्रुपमध्ये जर राहिला तर तो एका वर्षात 6 वेळा मीटिंग करतो. 6 वेळा मीटिंग केलं तर 6 मीटिंग मध्ये त्याची किती पिल्लं होत असतील त्याची तुम्ही कल्पना करू शकता. म्हणून काय करायला पाहिजे की यांचं जे प्रजनन क्रिया आहे ही जर तुम्हाला फोडायची असेल तर तुम्ही पहिलं खायला घालणं बंद केलं पाहिजे आणि अतिशय कमी प्रमाणात तुम्ही खायला घालायला पाहिजे. मग त्यांचा ग्रुप फुटेल आणि मग हे पारवे जे आहेत हे वेगवेगळ्या ठिकाणी डिस्पर्स होतील आणि मग जे इतर पशुपक्षी आहेत किंवा जे इतर पक्षी ज्यांना सर्व्हाइव्ह करायचे ते सर्व्हाइव्ह करू शकतील.